आता तुम्ही रोजगाराचा या ठिकाणी उल्लेख केला. मी या मुद्द्याकडे येणार होतो, परंतु आता त्या निमित्ताने मी विचारतो, शासनाने जे काही आदिवासी समाजासाठी ज्या काही उपयोजना किंवा योजना ज्या राबवल्या आहे, ज्यामध्ये अनुदान असेल, काही गोष्टी मोफत देखील दिल्या जातात आणि सगळ्यात जास्त शासन जर काम कोणासाठी करत असेल तर ते आदिवासी समाजासाठी करतं असं शासनाकडून बोललं जातं आणि ते कागदोपत्री देखील दाखवलं जातं. परंतु कुठेतरी ग्राउंड लेवलला तुम्ही काम करताना ह्या गोष्टी तुम्हाला दिसल्या का? अनुदानाचा 100% वापर किंवा फायदा हा आदिवासी समाजातील तरुण घेतोय का? काय वाटतं? नाही. तुम्ही जर बघितलं गेलं तर आदिवासी विभाग एक स्वतंत्र आदिवासींसाठी मंत्रालय आहे आणि ह्या मंत्रालयाच्या अंडरमध्ये जवळपास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकरणं पण येत असतात आणि हे जे प्रकरणं आहेत ते जे खरे शेतकरी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे उद्योगधंद्याची, ही त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही. हे यांच्या कोणत्याही प्रकारे अशी माहिती ही पूर्ण गावांमध्ये पोहोचली जात नाही आणि हे प्रकरण जाहिराती सुटतात कधी, लोकांना लागतात कधी, ह्या कोणत्याही प्रकारची पारदर्शकता ह्या गोष्टींमध्ये नाही. त्याच्यामुळे आदिवासी समाज हा रोजगारामध्ये खूप मागे पडलाय. स्वतःचे व्यवसाय ते उभारू शकत नाही. रोजगाराबरोबरच जो काही एक सर्वांचा जो काही हक्क आहे, रेशन मिळलं जातं, तर यामध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळे होते असं म्हटलं जातं त्या ठिकाणी. तर काय तुमच्या समोर असे काही प्रश्न आलेले आहेत? आपल्यापर्यंत ऐकू माहिती आहे तर बऱ्याच वेळा आलेली आहे की रेशन मध्ये हा घोटाळा होतो, रेशन हे मिळत नाही जसं आपल्याला मिळालं पाहिजे तेवढ्या की आपण म्हणतो ना किलोच्या मार्फत आपल्याला तेवढं भेटत नाही. शिक्षणाच्या प्रश्नावरती आपण बोलत होतो, तर शिक्षणाच्या प्रश्नावरती आज कुठेतरी मराठी शाळांना कुलूप लावावं लागत आहे कमी पाठामुळे. आणि जे काही शहरातील लोक आहे तर त्यांचं प्रमाण आहे की मुलांना कुठेतरी प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकलं पाहिजे, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी, त्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी सुधारली जाईल. परंतु आदिवासी भागात मुळात मराठी शाळाच खूप कमी आहेत. त्यातही काही मुलं शाळेत जाणं महत्वाचं समजत नाही आणि त्या फॅसिलिटीज नाही आहेत. म्हणजे शहरातील लोकांना पैसे असल्यामुळे मुलांना कुठेतरी एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकणं शक्य होत असेल, त्यांची कमाई इकडे शहरात असल्यामुळे जास्त असेल. परंतु आदिवासी भागात जे काही याला पर्यायी मार्ग नाहीये किंवा त्या लोकांकडे तितक्या प्रमाणात पैसा उपलब्ध नाहीये, मुळात तेच लोक रोजाने जाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतात. तर मग त्या ठिकाणी त्या तुलनेचं शिक्षण भेटतंय का? नाही, अजिबात नाही. तुम्ही मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जर वातावरण जर निर्माण झाले व्यवस्थित, जर आश्रमशाळा तशा डेव्हलप झाल्या, आता आपण सगळं म्हणतो की डिजिटल शाळा आहे, पण आश्रमशाळा किती डिजिटल आहे हे आम्हाला दाखवा तुम्ही.